2 दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी नव्या सामाजिक आघाडीचे संकेत दिले। मनोज जरांगे यांच्यासोबतच्या चर्चेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या माध्यमातून नवा प्रयोग करणार असल्याचं सूतोवाच केलं। त्यामुळे वंचितची महाविकास आघाडीसोबतची चर्चा फिसकटल्याच्या चर्चा रंगल्या। आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि वंचित एकत्र निवडणूक लढवणार नसल्याचं बोललं जाऊ लागलंय। याच दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या बैठकांवर टीका केली आहे। त्यामुळे आघाडी आणि वंचितचा मार्ग आता वेगळा झाल्याच्या चर्चा आहेत। मात्र शुक्रवारी पुन्हा एकदा वंचित आणि महाविकास आघाडीत चर्चेची दारं किलकिली झाली आहेत। कोई इंडिकेशन नहीं कहा, मैंने सीधा ये कहा है कि हम दरवाजे खोले हैं और बातचीत आप ही कुछ लोगों से हम लोग कर रहे हैं। हम आज भी ये चाहते हैं कि आंबेडकर साहब हमारे साथ रहे। वंचितच्या बद्दल महाविकास आघाडीचे नेते अजूनही आशावादी आहेत। त्यामुळे 2 एप्रिल आधी प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीबद्दल नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत एकला चलो रेचा नारा दिलाय। दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आशावादी आहेत। प्रकाश आंबेडकर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजपला मदत होईल असं वागणार नाहीत असं वक्तव्य आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आलंय। वंचितच्या सोबत चर्चा सुरू असून महाविकास आघाडी मजबूत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला। आता प्रकाश आंबेडकर यांनी थेट संजय राऊत यांनाच लक्ष केलंय। आंबेडकर यांनी एक्स या आपल्या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक फोटो शेअर केलाय। यामध्ये प्रतिकात्मकरित्या संजय राऊत वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमध्ये चाकू खुपसत असल्याचं दाखवण्यात आलंय। तसंच संजय राऊत तुम्ही किती खोटं बोलणार असं कॅप्शन या फोटोसाठी देण्यात आलंय। या फोटोवर संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे। हमारी लड़ाई है संविधान के पीठ में जो खंजीर खुपसने वाले लोग हैं उनके खिलाफ। महाविकास आघाड़ी अलग है और संजय अलग है। संजय जो है वो आघाड़ी में बिगाड़ करने में लगा हुआ है। सिल्वर ओकला आतापर्यंत कधीही जागा वाटपावर चर्चा स्वतंत्रपणे झालेली नाही। महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सूर्याची पिसाळ हा संजय राजाराम राऊतच आहे। त्यामुळे निवडणुकीच्या काळात संजय राऊत आणि महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकर यांच्या निशाण्यावर येण्याची शक्यता आहे। काँग्रेसला महाविकास आघाडी मोडायची नाही, पण ठाकरे आणि शरद पवार यांच्या दबावापुढे झुकायचं नाही असा पवित्रा राज्यातल्या काँग्रेसच्या काही नेत्यांनी घेतलाय। काही जागांवर काँग्रेस पक्षाकडून मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय पडताळून पाहिला जात असल्याची माहिती आहे। सांगलीतून लढण्याचा काँग्रेसचा निर्धार कायम आहे। केवळ सांगलीच नाही तर भिवंडी, मुंबई उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व मुंबई, दक्षिण मध्य मुंबई या जागांवरचा दावा काँग्रेसनं सोडू नये अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे। ठाकरे आणि पवार यांच्यासोबत यावर तोडगा निघाला नाही तर काँग्रेस या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती करण्याची तयारी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान मैत्रीपूर्ण लढतींचा फायदा महायुतीला होईल असा दावा संजय राऊत यांनी केला आहे। देश बचाने की लड़ाई में इन तकलीफों को हम लोग नजरअंदाज करेंगे और इन ऐसी सीटों पर मैत्रीपूर्ण तरीके से हम लोग लड़ाई लड़ेंगे। मैत्रीपूर्ण लढतीत काय होते सगळ्यांना माहिती आहे। मैत्रीपूर्ण लढत ही आपल्या विरोधकाला मदत करण्यासाठी केली जाते। महाविकास आघाडीमध्ये काही जागांवर असलेला हा तिढा सुटतो की गुंता महाविकास आघाडीच्या भविष्यावरतीच येतो हे पुढच्या 2 दिवसात स्पष्ट होईल। लोकसभा निवडणुकीमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं वातावरण ढवळून निघालंय। लोकसभा निवडणुकांच्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून काही उमेदवारांची घोषणा झाली असं असलं तरी आघाडीची लोकसभेची अंतिम रणनीती अद्यापही समोर आलेली नाही। काही कारणांवरून अजूनही महाविकास आघाडीत वाद आहे। सांगली, दक्षिण मध्य मुंबई, भिवंडी, उत्तर पूर्व मुंबई अशा काही जागांचा वाद मिटलेला नाही। या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं जागा वाटप कसं असेल, आघाडीचे कोण उमेदवार असतील, वंचितच्या सोबत येणार का महाविकास आघाडीत काही मैत्रीपूर्ण लढती होणार असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। या पार्श्वभूमीवर आघाडीची 3 एप्रिलला संयुक्त पत्रकार परिषद होते। यावेळी आघाडीकडून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे। 3 तारखेला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आहे 12 वाजता। तुमच्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती तुम्हाला तिकडे मिळतील। त्यामुळे महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत नेमक्या काय घोषणा होतात आणि तिढा असणाऱ्या जागांबद्दल काय भूमिका घेतली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आतापर्यंत मतदार पळवतात असं माहित होतं, पण आता या निवडणुकीचे उमेदवार सुद्धा पळवताना पाहायला मिळत आहेत असा टोला शरद पवार यांनी महायुतीला लगावला। सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत मतभेद नसल्याचं पवार यांनी म्हटलं। तर साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते।
माढा लोकसभा मतदारसंघाची जागा धनगर समाजाच्या नेत्याला द्यावी अशी आपली इच्छा होती। मात्र महादेव जानकर महायुतीत गेले, त्यावरून शरद पवार यांनी महायुतीला टोला हाणलाय। या निवडणुकीमध्ये म्हणजे मतदार फरकतात, उमेदवारी फरकतात असं दिसते। सांगलीच्या जागेवरून काँग्रेसनं महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरेंवर नाराजी व्यक्त केल्याचं वृत्त शरद पवार यांनी खोडून काढलं। 3 तास आम्ही बसलो होतो आणि सविस्तर चर्चा केली, पण नाराजी ही नव्हती। मुंबईतल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाल्याचं पवार यांनी म्हटलंय। साताऱ्यामधल्या पत्रकार परिषदेत उदयनराजे यांच्याबद्दलच्या प्रश्नावर पवार यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं। सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्याकडून उदयनराजे भोसले यांना लोकसभेचं तिकीट मिळण्याचे संकेत आहेत। बुधवारी उदयनराजेंनी साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं, त्यामुळे आघाडीकडून कोण रिंगणात उतरणार याची चर्चा आहे। विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली। तब्येत ठीक नसल्यानं मी निवडणूक लढवू इच्छित नाही असं पाटील यांनी शरद पवार यांना कळवलं। या पार्श्वभूमीवर साताऱ्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। यावेळी एकदा तरी साताऱ्याचं प्रतिनिधित्व करत शरद पवार यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली। राज्याच्या भाजी निवडणुकीच्या साताऱ्यासाठी जावं लागेल आणि अशा स्थितीमध्ये आणखी जबाबदारी आता घेऊ शकत नाही। 2 ते 3 दिवसात साताऱ्यातला उमेदवार ठरवू असं शरद पवार यांनी म्हटलंय। सातारा लोकसभा मतदारसंघासाठी कोणती नावं चर्चेत आहेत याची माहिती पवार यांनी दिली। बाळासाहेब पाटील, शशिकांत, सुनील, सत्यजित आणि श्रीनिवास पाटील यापैकी कुणाच्या नावावर शरद पवार शिक्कामोर्तब करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। खासदार नवनीत राणा यांना भाजपनं अमरावतीमधून लोकसभेची अधिकृत उमेदवारी दिली। उमेदवारी जाहीर होताच राणा यांनी भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला। मात्र नवनीत राणा यांच्या लोकसभा उमेदवारीच्या विरोधात बच्चू कडू यांनी शड्डू ठोकलाय। नवनीत राणांचा प्रचार करणार नाही आणि प्रहार स्वतंत्र निवडणूक लढवणार अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली। या पार्श्वभूमीवर अमरावतीत बच्चू कडू यांनी ठाकरे गटाला धक्का दिलाय। ठाकरे गटाचे नेते दिनेश बुब यांनी बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केलाय। बच्चू कडू यांच्या प्रहारकडून दिनेश बुब यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे। अमरावतीत दिनेश बुब यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळीच ही घोषणा करण्यात आली। अमरावती जिल्हा में दिनेश बुब प्रहार जनशक्ती पार्टी के उमेदवार रहेगा। जर उद्धव साहेबांनी मागितला तर राजीनामा सुद्धा देऊ, परंतु आम्ही प्रहारवर ही निवडणूक लढवावी अशी सगळ्यांची इच्छा आहे। प्रहारकडून स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या घोषणेमुळे अमरावतीत चौरंगी लढत होणार आहे। महाविकास आघाडी महायुतीसह वंचित आणि प्रहारचे उमेदवार रिंगणात आहेत। आता अभिजित अडसूळ या रिंगणात उतरून ही लढत पंचरंगी करणार का हे पाहावं लागेल। अमरावती लोकसभा निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह आहेत। या मतदारसंघात तिरंगी चौरंगी नव्हे तर कदाचित पंचरंगी निवडणूक सुद्धा होऊ शकते। आघाडी महायुती वंचित नंतर बच्चू कडू यांची प्रहार संघटना सुद्धा लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे। प्रहार संघटनेकडून दिनेश बुब यांना लोकसभेसाठी उतरवण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर बच्चू कडू यांनी गर्जना केली। ब्रह्मदेव जरी आला तरी नवनीत राणा निवडून येऊ शकणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे। नवनीत राणा यांच्या पराभवासाठी व्यूहरचना आखण्याची गरज नसल्याचंही बच्चू कडू यांनी म्हटलं। जनता विरोधात आहे। भाजपच्याच कार्यकर्त्याला मारून 9 टाके भाजपच्या कार्यकर्त्याचे पडले होते। रक्तबांबळ भाजपचा कार्यकर्ता झाला। नवनीत राणा यांच्या प्रचाराच्या बॅनरवर राज ठाकरे यांचा फोटो आहे। मात्र महायुतीमध्ये घटक पक्ष असलेल्या बच्चू कडू यांचा फोटो नाही, यावर सुद्धा बच्चू कडू यांनी भाष्य केलं। फोटो गिटोच्या भानगडीत आम्ही कधी पडत नाही, आम्ही लोकांच्या मनात घर करतो आहे। सगळे लीडर्स माझ्यापेक्षा मोठे आहे, अनुभवी आहे की अमरावतीच्या विकासासाठी आपण सगळे एकत्रित आहोत। नवनीत राणा यांची कोंडी करण्याची रणनीती बच्चू कडू यांनी आखली आहे। त्यामुळे अमरावतीची लढत अधिकाधिक रंगतदार होण्याची चिन्ह आहेत। तिकडे संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या समन्वयकांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती। मनोज जरांगे यांच्या सूचनेनुसार संभाजीनगर लोकसभेतून मराठा समाजाचा एक उमेदवार देण्यासाठी बैठक आयोजित केली होती। मात्र जळगाव रोडवरच्या मराठा मंदिर सभागृहातल्या बैठकीत मोठा राडा झाला। या बैठकीच्या दरम्यान 2 गटात तुंबळ हाणामारी झाली। केवळ पुरुषच नाही तर महिला आंदोलक सुद्धा एकमेकींना भिडले। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचे पैसे घेऊन काही लोक या बैठकीसाठी आले होते असा आरोप या बैठकीतल्या समन्वयकांनी केला। या आरोपाच्या नंतर बाळू अवताळे या तरुणाकडून विकी पाटील या तरुणाला बेदम मारहाण करायला सुरुवात झाली। यानंतर इतरही तरुणांनी मारहाणीत भाग घेतला।
या मारहाणीनंतर बैठक उधळली गेली आणि पुढे बराच वेळ राडाच सुरू राहिला। खैरेकडून सुपारी घेऊन बैठक आयोजित केली होती असा आरोप असल्यामुळे गोंधळ उडाला। ज्यावेळेस इथं प्रोटोकॉल ठरला होता की आता कुणी कोणाचं नाव न घेता बोलणे, काही लोक जाणून बुजून टार्गेट करून नाव घेत होते। तो विकी राजे म्हणून तो आम्हाला माहिती त्यांनी कोणाकडनं पैसे घेतले, आमच्याकडे सगळं पुरा वेळ आल्यानंतर आम्ही सगळे दाखवून देऊ। प्रत्येक वेळेस त्यांनी समाजाची सुपारी घेऊन समाजाला बिखरण्याचं काम केलेलं आहे। मराठा समाजाच्या लोकसभा उमेदवार निवडीच्या या बैठकीत मोठा राडा झाला। त्यामुळे या राड्यानंतर महाराष्ट्रातून उमेदवार उभे करण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू होती। शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजपकडून या मतदारसंघावर दावा करण्यात आला। मात्र नाशिकची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याचे संकेत मिळत आहेत। नाशिकमधून मंत्री छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं कळतं। मात्र भुजबळ यांच्या विरोधात सकल मराठा समाजानं आक्रमक भूमिका घेतली। भुजबळ यांच्या विरोधात नाशिकमध्ये गावबंदीची होर्डिंग्स लावण्यात आली आहेत। भुजबळ यांना उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच मराठा समाजाचा रोष वाढल्याचं पाहायला मिळत आहे। भुजबळ उमेदवार असतील तर त्यांना मतदान करू नका अशा आशयाचे फलक नाशिकच्या ग्रामीण भागात लावण्यात आले आहेत। विरोध आणि गावबंदीच्या होर्डिंगमुळे नाशिकमध्ये मराठा समाज भुजबळ यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं दिसतंय। मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणारे छगन भुजबळ त्यांना आम्ही मराठा समाजाच्या वतीनं गावात फिरून पण देणार नाही आणि मतदान तर होणारच नाही, परंतु त्यांना प्रचार सुद्धा करू देणार नाही। नाशिकमध्ये मराठा समाजानं शड्डू ठोकलाय। त्यामुळे लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यास भुजबळ यांना मोठा फटका बसण्याचे संकेत मिळत आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या जागा वाटपाच्या वाटाघाटी काही संपत नाहीयेत। महायुती आणि महाविकास आघाडीत सुद्धा जागा वाटपावरून चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे। मात्र या सर्व गोंधळात आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं पुन्हा एकदा अजित पवार यांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे। आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा काका अजित पवार यांच्यावर निशाणा साधला। अजित पवार गट 9 जागा मिळतील असं सांगत होता, मात्र त्यांना फक्त 4च जागा मिळाल्याचा टोला रोहित पवार यांनी लगावला। एवढंच नाही तर भाजप अजितदादांची ताकद कमी करत असल्याचा आरोप सुद्धा रोहित पवार यांनी केलाय। दादा मोठे नेते सुरुवातीपासून आम्ही हेच म्हणतोय की दादांची ताकद ही भाजप मुद्दामून कमी करणार आहे। आजपर्यंत भाजपने तेच केलेलं आहे। बालवाडीचा अध्यक्ष आहे, तर बालवाडीच्या अध्यक्षाला काय प्रतिक्रिया द्यायची? खरं तर बारामती लोकसभा निवडणुकीमुळे पवार कुटुंबियांच्या मधली फूट जगजाहीर झाली आहे। शरद पवार यांनी रोहित पवार यांच्यावर बारामतीची जबाबदारी सोपवल्यानंतर आता रोहित पवार थेटपणे अजित पवार यांना लक्ष्य करतायत। त्यामुळे जसे जसे दिवस पुढे जातील तसा तसा हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती। त्यामुळे महायुतीची कोंडी झाली। ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी विजय शिवतारे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। यानंतर काही वेळातच हर्षवर्धन पाटील सुद्धा फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले। या संदर्भामध्ये इतर जे पक्ष आहेत त्यांना पण सन्मानपूर्वक वागवलं पाहिजे, त्यांच्या पण काय भावना असतील त्या समजून घेतल्या पाहिजे। राजकारणात कायमचं कोणीच कोणाचं दुश्मन नसतो आणि दोस्त नसतो, परंतु लार्जर इंटरेस्ट लोकहित कशामध्ये आहे। प्रत्येक पक्षानं महायुतीचा धर्म पाळावा अशी अपेक्षा हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली की आज आम्ही महायुतीचं काम करू, उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी आमचं काम करावं असे सगळ्या कार्यकर्त्यांच्या स्पष्ट भावना होत्या। देवेंद्र फडणवीस यांनी शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली असली तरी हे दोन्ही नेते बारामतीच्या बद्दल काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शिंदेंच्या शिवसेनेनं कोल्हापूरमधून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली। त्यांची लढत काँग्रेस उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्यासोबत होणार आहे। मात्र याच वेळेला महायुतीच्या घटक पक्षांची मनधरणी करण्याची वेळ संजय मंडलिकांवर आली आहे। 2019 नंतर कोल्हापूरच्या राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या। संजय मंडलिक यांनी 2019 मध्ये ज्यांना पराभूत केलं ते धनंजय महाडिक भाजपात आले आहेत। आता संजय मंडलिक यांना पुन्हा एकदा खासदारकीची उमेदवारी मिळाल्यानंतर भाजप कार्यालयात गेलेल्या संजय मंडलिक यांना भाजपच्या कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला। भाजप कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याची वेळ त्यांच्यावर आली। काँग्रेसच्या, राष्ट्रवादी शरद पवारच्या किंवा उभाटाच्या कुठल्याही नेत्याचं गुणगान आपल्याला कुणीही गायचं नाही। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हाडांची काढांनी दिवसाची रात्र करून दिलं, मला निवडून दिलं, त्यांना थोडीशी मदत करू शकत नाही, त्याबद्दल सगळ्यांची माफी या निमित्तानं मागतो। बंधूंनो, आपण या निवडणुकीमध्ये मोठ्या भावाची जबाबदारी आपल्याकडे आहे, भाजपकडे मोठ्या भावाची। दरम्यान खासदार संजय मंडलिक यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली। विशेष म्हणजे महाडिक यांचे पुतणे धनंजय महाडिक यांचा 2019 मध्ये संजय मंडलिक यांनी पराभव केला होता। आता महाडिक आणि भाजपचे कार्यकर्ते मंडलिक यांना किती मदत करतात यावर त्यांच्या विजयाचं गणित अवलंबून असणार आहे।
महायुतीमध्ये दोन पक्ष आल्यामुळे आपली अडचण निर्माण झाली अशी खंत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली। मात्र केंद्रात कॅबिनेट आणि राज्यात मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे शिर्डी मतदारसंघातून लोकसभेसाठी इच्छुक होते। मात्र या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेनं सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे झालेली कोंडी रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत व्यक्त केली। दोन पक्ष आल्यामुळं पाणी सोडावं लागत नाहीये, म्हणजे पाणी सोडलं तरी पाणी आम्ही अडवणारे लोक आहोत, पाणी सगळं वाहून जाणार नाही याची काळजी आम्ही घेत असतो। आपल्या पक्षाला यंदा जागा मिळाली नसली तरी सत्तेचा वाटा मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। मी मागणी केलेली आहे, जर जागा मिळत नसतील आता तर आपल्याला केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळालं पाहिजे, त्याचबरोबर राज्यामध्ये एक मंत्रिपद मिळालं पाहिजे, एक विधान परिषद मिळाली पाहिजे। महायुतीत जागा मिळवण्याबद्दल आठवलेंच्या पक्षाचा अपेक्षाभंग झाला असला तरी भविष्यात सत्तेचा योग्य वाटा मिळेल हा आठवलेंचा आशावाद कायम असल्याचं चित्र आहे। पुण्यातील लोकसभा निवडणूक चुरशीची होणार अशी चिन्ह आहेत। पुण्यामध्ये भाजपनं मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसनं रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे। आता पुण्यातील फायर ब्रँड नेते वसंत मोरे लवकरच निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याची घोषणा होऊ शकते, कारण वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीचा पुण्यातला चेहरा ठरू शकतात। वसंत मोरे यांनी शुक्रवारी सकाळी मुंबईतल्या राजगृह इथे आंबेडकरांची भेट घेतली। यावेळी दोन्ही नेत्यांचे सूर जुळल्याचं पाहायला मिळालं। मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा चंग बांधलाय। त्यांनी महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठींचं सत्र सुरू केलं, पण महाविकास आघाडीनं पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना रिंगणात उतरवलं। त्यामुळे मोरे अपक्ष शड्डू ठोकतील असं वाटत होतं। मात्र मोरेंनी सगळ्यांचाच अंदाज चुकवत वंचितचा झेंडा हाती घेण्याची तयारी केली आहे। ज्या चर्चा आमच्या झाली आहे ती अतिशय पॉझिटिव्ह झालेली आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये त्याच्यामध्ये भूमिका साहेब जाहीर करतील। नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल आणि ते कोण कोण करणार आहेत अधिकृतरित्याने 31 तारखेपर्यंत किंवा 1 तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांपुढे मांडलं जाईल। वंचितकडून वसंत मोरे रिंगणात उतरल्यास बारामती आणि शिरूर प्रमाणे पुण्यनगरीत सुद्धा काटेकी टक्कर पाहायला मिळू शकते। अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात 2017 मध्ये नोंदवण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या खटल्याप्रकरणी सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर केला। यावरून विरोधकांनी भाजपवर आणि प्रफुल्ल पटेल यांना जोरदार टोले हाणलेत। यूपीएचं सरकार असताना प्रफुल्ल पटेल हे विमान वाहतूक मंत्री होते। त्यावेळी पटेल यांच्या विभागानं खासगी विमान कंपन्यांशी बेकायदेशीर करार केल्याचा तसंच यामुळे सरकारचं 840 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला होता। 7 वर्ष तपास केल्यानंतरही या प्रकरणी कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचं सांगत या प्रकरणात सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर केला। यावरून विरोधकांनी हल्ला चढवलाय। और अभी अगर उनको बीजेपी की सरकार क्लीन चिट देती है तो सबसे पहले भारतीय जनता पार्टी ने मनमोहन सिंह से माफी मांगनी चाहिए। जेलमध्ये जायच्याऐवजी भाजपत गेलेलं होतं असं त्याचा अर्थ आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील राजकीय वातावरण तापत असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागलेत। मुरुडमध्ये शेकापचा निर्धार मेळावा पार पडला। या मेळाव्यात शेकापचे नेते जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला। रायगड लोकसभा मतदारसंघात यावेळेला सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यात लढत होणार आहे। या मतदारसंघात शेकापची सुद्धा मोठी ताकद आहे। शेकाप सध्या महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे। शेकापच्या मेळाव्यात बोलताना नेते जयंत पाटील यांनी तटकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं। 4 संस्थांची कामं मिळाली ती स्वामी गेली, रयत गेली, तर दादा म्हणजे दादाची दुसरी बायको म्हणजे सुनील तटकरे। रायगडची जनता यावेळी तटकरे यांना पराभूत करेलच असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे। या ठिकाणी तटकरे पडणारी काळ्या दगडावरची रेग आहे, त्यांच्या बरोबर फिरणारे लोक आहेत, ते पण आम्हाला सांगतात याला पाडा। सध्या निवडणुकीच्या प्रचाराला अद्याप वेग आलेला नाही। त्या सुरुवातीच्याच टप्प्यावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जोरदार झडू लागलेत। राज्यात 10वीच्या परीक्षा सुरू आहेत। बंदोबस्त असताना काही ठिकाणी सर्रास कॉपीचे प्रकार समोर आलेत। मात्र गेल्या महिन्याभरात शांततेत सुरू असलेल्या 10वीच्या परीक्षेला अहमदनगरमध्ये गालबोट लागल्याचं पाहायला मिळत आहे।
मंगळवारी 10वीचा शेवटचा भूगोलाचा पेपर सुरू असताना शेवगाव तालुक्यातल्या बालम टाकळी इथल्या श्री भगवान माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातल्या परीक्षा केंद्रावर जवळपास 10 ते 15 युवक खुलेआम परीक्षा हॉलमध्ये घुसले। त्यांच्या हातात काठ्या होत्या, त्यामुळे एकाही शिक्षकानं त्यांना प्रतिकार करण्याचं धाडस दाखवलं नाही। विशेष म्हणजे केंद्रावर कोणताही पोलीस बंदोबस्त नव्हता। परीक्षा केंद्रावरच्या एका महिला शिक्षिकेनं संबंधित युवकांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या मोबाईलमध्ये या युवकांचा एक व्हिडिओ देखील काढला। यावेळी धुडगूस घालणाऱ्या युवकांनी शिक्षिकेचा एकेरी उल्लेख करत दमबाजी केली। या प्रकरणी परीक्षा मंडळानं गांभीर्यानं दखल घेत त्रिसदस्यीय समिती नेमली आहे। तसंच शिक्षिकेला दमदाटी प्रकरणी 21 जणांच्या विरोधात शेवगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून काही जणांना ताब्यात घेण्यात आलंय। सोन्याचे दर दिवसागणिक नवनवीन उच्चांक गाठतात। जळगावमध्ये सोन्याचे दर जीएसटी सह 70,000च्या वर पोहोचलेत। सोन्याच्या दरवाढीमुळे ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला दरवाढीची मोठी झळ बसणार आहे। जागतिक बाजारामध्ये घडत असलेल्या घडामोडी आणि देशासह विदेशातल्या बाजारांमध्ये सोन्यात वाढलेली गुंतवणूक याचा परिणाम सोन्याच्या दरावर झालाय। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्यानं तेजी आहे। जळगावच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 68,000 रुपये इतके झाले असून जीएसटीसह हा दर 69,900 रुपयांपर्यंत पोहोचला आहे। सोन्याच्या या दरवाढीमुळे सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्याची मोठी झळ बसते। आवाक्याच्या बाहेर ही गोष्ट गेली आहे, त्याच्यामुळे माझी या माध्यमातून सरकारला पण विनंती आहे की त्यांनी सर्वसामान्यांच्या गरजांकडे लक्ष द्यावं। सोनं जास्त घ्यायचं होतं ते घेता नाही आलं आणि थोडं कमीमध्ये जे काही हार कानातले जे काही घ्यायचे होते थोडे कमी तोड्यामध्ये घेतले आज। सोन्याच्या दरातली ही वाढ कायम राहणार असल्याचं ज्वेलर्स सांगतात। या दरवाढीमुळे लग्नसराईसाठी सोनं खरेदी करणाऱ्यांच्या बजेटला मात्र मोठा फटका बसतोय। राज्याच्या काही भागात सूर्य आग ओकतोय। तापमानात वाढ होत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत, तर राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत। अवकाळीमुळे रब्बीच्या पिकांना फटका बसणार आहे। नाशिकच्या चांदवड तालुक्यासह लासलगावमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे उघड्यावर काढून ठेवलेल्या कांद्याचं आणि द्राक्षाच्या बागांचं मोठं नुकसान होणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। धुळे शहरामध्ये ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या या पावसामुळे मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा सोसणाऱ्या धुळेकरांना मोठा दिलासा मिळाला। मात्र या पावसाचा रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। मालेगाव शहरात अवकाळी पाऊस बरसला, तर जळगावात सुद्धा अवकाळी पावसाच्या काही सरी कोसळल्या। या पावसामुळे उन्हाळ्याच्या काहिलीनं हैराण झालेल्या नागरिकांना अल्पसा दिलासा मिळाला आहे। यासोबतच या बुलेटिनमध्ये इथे थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।